नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अजय पाटील. आपण गणित भाग 2 ची उजळणी घेतो आहोत आणि यापूर्वीच्या व्याख्यानांमध्ये आपण गणित भाग 2 मधील पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास केला आहे. आज आपण गणित भाग 2 मधील तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, जे आहे वर्तुळ. आज आपण वर्तुळ या प्रकरणातील काही मूलभूत संकल्पना आणि त्यावर आधारित प्रश्न सोडवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया वर्तुळ या प्रकरणाला. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की वर्तुळाला एका बिंदूमध्ये स्पर्श करणारी रेषा म्हणजे त्या वर्तुळाची स्पर्शिका. स्पर्शिका आणि वर्तुळ यांना एकच बिंदू सामायिक असतो. चला स्पर्शिका त्रिज्या प्रमेय काय म्हणते बघूया. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. स्पर्शिका त्रिज्येला लंब असते हे दाखवण्यासाठी आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय वापरतो. इथे बघा, ओ केंद्र असलेलं वर्तुळ दिलंय आणि रेषा एल तुम्हाला दिसते, जी या वर्तुळाला बिंदू ए मध्ये स्पर्श करते. बरोबर? अर्थात रेषा एल ही ए बिंदू मधून जाणारी स्पर्शिका आहे आणि प्रमेय सांगतं स्पर्शबिंदूतून जाणारी स्पर्शिका ही तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. तो बिंदू केंद्राशी जोडणारी त्रिज्या म्हणजे ओए. बरोबर? अर्थात रेषा एल ही ओए ला लंब आहे किंवा त्रिज्या स्पर्शिकेला लंब आहे. मग त्याप्रमाणे आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा वापर करून लिहू शकतो रेख ओए लंब रेषा एल. मुलांनो, इथे तुम्हाला पायथागोरसचा प्रमेयाचा वापर करून काही प्रश्न सोडवण्यासाठी सांगितले जाऊ शकतात. चला यानंतर आपण पाहणार आहोत स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. म्हणजे एखादी रेषा त्रिज्येला लंब असेल तर ती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे हे दाखवण्यासाठी आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास वापरणार आहोत. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास समजून घेण्यासाठी आपण ही आकृती घेतोय. या आकृतीमध्ये एम केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे आणि एम एन ही या वर्तुळाची त्रिज्या आहे. अर्थात या त्रिज्येचं बाह्य टोक आहे बिंदू एन. व्यत्यास काय सांगतो? वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी म्हणजेच बिंदू एन मधून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी म्हणजेच रेख एम एन ला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. आता इथे तुम्हाला दिसतंय रेख एम एन ला लंब असणारी रेषा आहे रेषा एल. जर ती त्रिज्येला लंब आहे तर ती या वर्तुळाची स्पर्शिका आहे. म्हणजेच जर एम एन आणि रेषा एल या एकमेकींना लंब असतील तर रेषा एल ही त्या वर्तुळाची एम केंद्र असणाऱ्या वर्तुळाची स्पर्शिका आहे हे आपल्याला लिहिता येऊ शकतं आणि यासाठी आपण वापरणार आहोत स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास. चला मुलांनो, याच्यानंतर आपण पुढचा घटक पाहणार आहोत जो आहे स्पर्शिका खंडांचे प्रमेय. सर्वप्रथम या प्रमेयाचं विधान आपण बघूया. स्पर्शिका खंडांच्या प्रमेयानुसार वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. मुलांनो, आता आपण या प्रमेयाची सिद्धता सुद्धा पाहणार आहोत आणि एखाद्या प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी काय करायचं याचा अंदाज तुम्हाला आहे. सर्वप्रथम आकृती काढायची, त्यानंतर पक्ष लिहायचं, साध्य लिहायचं, आवश्यकता असेल तर रचना करायची आणि त्यानंतर लॉजिकली स्टेप्स वापरून त्या प्रमेयाची सिद्धता लिहायची. चला सर्वप्रथम आपण आकृतीचा विचार करूया. इथे आकृती तुम्हाला दिसते. या आकृतीमध्ये वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून म्हणजे आपण वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये बिंदू डी घेतलाय आणि त्या बिंदू डी पासून वर्तुळाला दोन स्पर्शिका काढल्यात डीपी आणि डीक्यू. अर्थातच रेख डीपी हा एक स्पर्शिका खंड झाला आणि रेख डीक्यू हा डी बिंदूतून काढलेला दुसरा स्पर्शिका खंड झाला. आता आपण पक्ष लिहूया अगोदर. ए केंद्र असणाऱ्या वर्तुळात डीपी आणि डीक्यू या बिंदू डी मधून काढलेल्या स्पर्शिका आहेत. पक्ष लिहून झाल्यानंतर आपल्याला
साध्य लिहायचं असतं. आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात. अर्थातच रेख डीपी आणि रेख डीक्यू हे दोन रेषाखंड एकरूप आहेत. मग त्याप्रमाणे आपण साध्य लिहूया. रेख डीपी एकरूप रेख डीक्यू. मुलांनो, या प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी कुठल्याही रचनेची आवश्यकता नाही, त्यामुळे आपण पुढच्या पायरीकडे सिद्धतेकडे वळूया. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की तुमच्या पाठ्यपुस्तकात या प्रमेयाची अर्धवट सोडवलेली सिद्धता आहे. अर्थात त्यामध्ये काही रिक्त जागा आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. तुमच्या पुस्तकात जी सिद्धता दिली आहे ती या प्रकारची आहे. तुम्हाला दिसतं या सिद्धतेमध्ये काही रिकाम्या जागा दिसतात. आपल्याला आता योग्य प्रकारे क्रमाने ही सिद्धता लिहिण्याचा पायऱ्यांचा विचार करायचा आहे आणि रिकाम्या जागी योग्य ते शब्द लिहायचे. डीपी एकरूप डीक्यू हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्याच्यासाठी मुलांना तुम्हाला हे दोन त्रिकोण एकरूप दाखवले पाहिजेत. मग त्यासाठी त्या दोन त्रिकोणांचा विचार करूया. त्रिकोण PAD आणि त्रिकोण QAD या दोन त्रिकोणांमध्ये PA एकरूप QA किंवा AP एकरूप AQ. बरोबर? PA एकरूप QA आपल्याला संगत बाजू त्याच क्रमाने त्यांची नावं पण लिहायची असतात. PA एकरूप QA तुम्ही इथे सुद्धा बघून त्यांची नावं लिहू शकता. अर्थात तुम्ही जर त्यांचे सगळे संगत शिरोबिंदू क्रमाने लिहिलेले असतील तर. आणि AP आणि AQ किंवा PA आणि QA या का एकरूप आहेत? कारण त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. तुम्हाला माहितीच आहे एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या त्रिज्या या एकरूप असतात. त्यानंतर बाजू AD एकरूप बाजू AD दोन्ही त्रिकोणांमध्ये AD ही सामायिक भुजा आहे. त्यामुळे तुम्हाला इथे कारण लिहायचं आहे सामायिक भुजा. आपण तसं लिहिलं. मुलांनो, मगाशीच आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय पाहिला. स्पर्शिका ही स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असते. अर्थात PD ही AP ला लंब असणार आहे, म्हणून कोन APD हा 90 अंशाचा असणार आहे. त्याचप्रमाणे कोन AQD हा सुद्धा 90 अंशाचा असणार आहे. म्हणून आपण लिहिलं कोन APD बरोबर किंवा कोन APD एकरूप कोन AQD प्रत्येकी 90 अंश. ओके, याच्यासाठी कारण स्पर्शिकेचे प्रमेय किंवा स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. आता या दोन्ही त्रिकोणांमध्ये आपण काय काय एकरूप दाखवलेत घटक त्यांचा विचार करूया. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे की एक एक संगत बाजू एकरूप आहे. दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत आणि AD हा कर्ण दोन्ही त्रिकोणांचा सामायिक कर्ण आहे, त्यामुळे तो एकरूप आहेच. म्हणून हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहेत. मग त्याप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे त्रिकोण PAD एकरूप त्रिकोण QAD कर्णभुजा कसोटी. आणि म्हणून आपण लिहू शकतो जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू एकरूप असतात. म्हणून DP एकरूप DQ बाजू DP एकरूप बाजू DQ याचं कारण लिहिणार आहोत एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. याप्रमाणे आपण बिंदू D मधून वर्तुळास काढलेले स्पर्शिकाखंड DP आणि DQ एकरूप आहेत हे सिद्ध केले. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जो भाग पाहिला आहे त्याच्यावर आधारित एक प्रश्न सोडवूया. तुमचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी आकृती पण तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही आकृती पाहू शकता. जवळजवळ प्रमेयासारखीच आकृती आहे. आणि तुमचा प्रश्न आहे रेख RM आणि रेख RN हे O केंद्र असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिकाखंड आहेत. तर रेख OR हा कोन MRN हा बघा MRN या कोनाचा आणि कोन MON या दोन्ही कोनांचा कोन दुभाजक आहे हे सिद्ध करायचं. मुलांनो, तुम्हाला वर्तुळाच्या बाहेरील बिंदू R मधून काढलेले स्पर्शिकाखंड दिलेले आहेत. आणि आत्ताच आपण प्रमेय पाहिलाय नाही का? आपल्याला काय दिलंय? RM आणि RN हे O केंद्र असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिकाखंड आहेत. आणि स्पर्शिकाखंडांच्या प्रमेयानुसार ते एकरूप सुद्धा असणार आहेत. मग आपण तो भाग लगेचच लिहून घेऊया. आपण लिहिणार आहोत रेख RM एकरूप रेख RN, कारण स्पर्शिकाखंडांचे प्रमेय. मला याचा वापर पुढे करायचा आहे म्हणून मी याला विधान क्रमांक 1 असं सुद्धा नाव दिलं. कारण मुलांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, तुम्हाला OR हा या दोन्ही कोनांचा कोन दुभाजक दाखवण्यासाठी तुम्हाला हे संगत कोन एकरूप दाखवावे लागतील. आणि संगत कोन एकरूप दाखवण्यासाठी हा वरचा त्रिकोण आणि खालचा त्रिकोण तुम्हाला एकरूप दाखवावा लागणार आहे. ओके मुलांनो, मगाशी जसा आपण विचार केला की स्पर्शिका त्रिज्येला लंब असते, त्याप्रमाणे हा कोन काटकोन आपल्याला दाखवता येऊ शकतो आणि कोन ONR हा कोन सुद्धा काटकोन दाखवता येऊ शकतो. अर्थातच आपण हे दोनही कोन काटकोन दाखवणार आहोत आणि त्याचं कारण लिहिणार आहोत स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. कारण या प्रमेयानुसार
स्पर्शिका ही स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असते. म्हणून कोन OMR बरोबर कोन ONR प्रत्येकी 90 अंश. आता आपल्याला या दोन त्रिकोणांचा विचार करायचा आहे. आपल्याला ज्या गोष्टी लागणार होत्या ते दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी त्या आपण अगोदर लिहून घेतल्यात. आता आपण या दोन त्रिकोणांचा विचार करूया. त्रिकोण OMR आणि त्रिकोण ONR मध्ये मुलांनो आपण काय काय लिहू शकतो? OM आणि ON ला आपण एकरूप दाखवू शकतो. रेख OM रेख एकरूप रेख ON, कारण या दोनही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणून तुम्ही कारण लिहायचे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. त्याच्यानंतर आपण कोन M आणि कोन N अर्थात कोन OMR आणि कोन ONR हे प्रत्येकी 90 अंशाचे आहेत हे इथे दाखवून घेतलंय स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार. त्याप्रमाणे तुम्हाला लिहायचंय की ते दोनही कोन एकरूप आहेत कारण ते प्रत्येकी 90 अंशाचे आहेत. त्याच्यानंतर विधान 1 मध्ये आपण लिहिलंय बघा, RM आणि RN हे दोनही रेषाखंड, RM आणि RN हे दोनही रेषाखंड एकरूप आहेत. त्याचा वापर आपण इथे करणार आहोत. रेख RM एकरूप रेख RN हे आपण विधान 1 मध्ये लिहिलं होतं, म्हणून इथे कारण देताना तुम्ही लिहायचंय विधान 1 वरून. ओके. आता बघा या दोन्ही त्रिकोणांमध्ये आपण ही बाजू OM आणि ON एकरूप दाखवली. त्याच्यानंतर त्यांचा हा कोन एकरूप दाखवला. M आणि N हे दोन कोन एकरूप दाखवले प्रत्येकी 90 अंश. आणि MR आणि NR हे दोनही रेषाखंड सुद्धा एकरूप दाखवले. अर्थात एका त्रिकोणाची बाजू कोन आणि बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजू कोन बाजू संगत बाजू आणि संगत कोन यांच्याशी एकरूप आहेत. म्हणून हे दोन त्रिकोण बाजू कोन बाजू अर्थात बाकोबा कसोटीने एकरूप आहेत. मग तसं आपण लिहू शकतो त्रिकोण OMR एकरूप त्रिकोण ONR आणि कारण लिहायचे बाकोबा कसोटी. मुलांनो इथे तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची ती अशी की हे दोन त्रिकोण आता आपण बाकोबा कसोटीने एकरूप दाखवले. OR ही सामायिक भुजा घेऊन तुम्ही बाबाबा कसोटीने किंवा कर्णभुजा कसोटीने सुद्धा हे दोन त्रिकोण एकरूप दाखवू शकला असतात. या तीनपैकी कुठलाही एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. कुठलाही निवडला तरी चालेल. आता आपण हे दोन त्रिकोण एकरूप दाखवलेत. मुलांना तुम्हाला माहिती आहे जर त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे संगत कोन सुद्धा एकरूप असणार आहेत. म्हणजे हे दोन संगत कोन एकरूप असणार आहेत. कोणते? ORM आणि ORN. ORM आणि ORN अर्थात हे दोन कोन एकरूप झाले म्हणजे याला आपण कोन दुभाजक म्हणू शकतो. तसंच इकडे पण बघा हा वरचा आणि हा खालचा कोन सुद्धा एकरूप असणार आहे. कोणता? ROM आणि RON हे दोनही संगत कोन आहेत त्यामुळे ते सुद्धा एकरूप असणार आहेत. आणि जर संगत कोन एकरूप आहेत हे दोन्ही कोन एकरूप आहेत तर आपण OR ला कोन दुभाजक म्हणू शकतो. आपण याचं कारण लिहिणार आहोत. आपण हे कोन एकरूप का लिहिले? कारण हे एकरूप त्रिकोणांचे संगत कोन आहेत. आणि जर हे कोन एकरूप असतील तर अर्थातच OR हा त्या दोन्ही कोनांचा कोन दुभाजक आहे हे आपल्याला लिहिता येईल. म्हणून आपण लिहिलंय रेख OR हा कोन MRN आणि कोन MON यांचा दुभाजक आहे. अशा प्रकारे आपण जी गोष्ट आपल्याला सिद्ध करायला सांगितली होती ती सिद्ध केली. यानंतर आपण वर्तुळ या प्रकरणातील आणखीन काही कन्सेप्ट स्टडी करणार आहोत. आपलं पुढचं प्रमेय आहे स्पर्श वर्तुळांचे प्रमेय. मुलांनो स्पर्श वर्तुळांचे प्रमेय समजून घेण्यापूर्वी तुम्ही अगोदर स्पर्श वर्तुळे म्हणजे काय हेच समजून घ्या. एकमेकांना स्पर्श करणारी वर्तुळे म्हणजे स्पर्श वर्तुळे. ओके. इथे आकृतीमध्ये दिसतंय बघा X आणि Z केंद्र असणारी वर्तुळे एकमेकांना Y बिंदूमध्ये स्पर्श करतात. बिंदू Y ला या दोन वर्तुळांचा स्पर्श बिंदू म्हणतात आणि तो एकच बिंदू या दोन्ही वर्तुळांना सामायिक असतो. ही दोन्ही वर्तुळे एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात म्हणून यांना बाह्यस्पर्शी वर्तुळे असं म्हणतात. वर्तुळे अंतरस्पर्शी सुद्धा असू शकतात या प्रकारची. बरोबर. इथे बघा तुम्हाला दिसतंय ही दोन वर्तुळे एकमेकांना आतून स्पर्श करतात. बिंदू Y मध्येच ती स्पर्श करतायत पण अशा वर्तुळांना आपण अंतरस्पर्शी वर्तुळे असं म्हणतो. आता स्पर्श वर्तुळांचा प्रमेय काय सांगतं? परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्श बिंदू त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो. मुलांना आताच आपण चर्चा केली की बिंदू Y हा स्पर्श बिंदू आहे. मग त्याचं स्थान कुठे असतं? त्या दोन वर्तुळांचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर म्हणजेच XZ वर असतं. अर्थातच हे तीनही बिंदू एकरेषीय असतात हे आपण लिहू शकतो. त्याप्रमाणे
आपल्याला काय मिळणार आहे, बिंदू एक्स, वाय आणि झेड हे एकरेषीय आहेत आणि इथे जर ती बाह्यस्पर्शी वर्तुळे असतील तर बिंदू वाय हा एक्स आणि झेड याच्या दरम्यान असणार आहे. पण जर ती अंतरस्पर्शी असतील तर बिंदू वाय हा कुठल्या तरी एका बाजूला असणार आहे. म्हणून आपण वाय एक्स झेड हे 3 बिंदू एकरेषीय आहेत असं दाखवू शकतो. आता मुलांनो, या दोन स्पर्शवर्तुळांच्या केंद्रांमधील जर तुम्हाला अंतर काढायचं झालं, एक्स झेड हे अंतर काढायचं झालं, तर इथे तुमच्या लक्षात येतच असेल की आपल्याला या दोन्ही त्रिज्यांची बेरीज करावी लागेल. म्हणून आपण डिस्टन्स एक्स झेड बरोबर डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड अशी दोन अंतरांची बेरीज लिहू शकतो. आणि इथे मात्र तुम्हाला त्या दोन वर्तुळांच्या केंद्रातील अंतर एक्स झेड हे अंतर जर काढायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या त्रिज्यांची वजाबाकी करावी लागेल. बघा, पहिल्या आकृतीमध्ये बाह्यस्पर्शी वर्तुळ होती म्हणून आपण काय केलं, त्यांच्या त्रिज्यांची बेरीज केली. आणि इथे दुसऱ्या आकृतीमध्ये ती दोन वर्तुळ अंतरस्पर्शी आहेत म्हणून आपण डिस्टन्स एक्स झेड काढण्यासाठी मोठ्या वर्तुळाची त्रिज्या वाय झेड मधून लहान वर्तुळाची त्रिज्या एक्स वाय वजा करतो आहोत. म्हणजेच अंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रांमधील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या वजाबाकी इतकं असतं. मुलांनो, स्पर्श वर्तुळांच्या प्रमेयावर आधारित एक एक मार्काचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ते प्रश्न या प्रकारचे असू शकतात. बघा, तुम्हाला स्क्रीनवर एक प्रश्न दिसतोय. दोन अंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेंटीमीटर व 4.8 सेंटीमीटर आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती आहे? मुलांनो, इथे तुम्हाला ती दोन वर्तुळ अंतरस्पर्शी आहेत या मुद्द्यावर लक्ष ठेवायचं आहे किंवा प्रश्न व्यवस्थित तुम्हाला वाचताना या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचंय. कारण जर वर्तुळ अंतरस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या वजाबाकी इतकं असतं. सर्वप्रथम आपण त्या दोन वर्तुळांच्या त्रिज्यांना R1 आणि R2 मानून घेऊया. R1 बरोबर 3.5 सेमी आणि R2 बरोबर 4.8 सेंटीमीटर. आता जर दोन वर्तुळ अंतरस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या वजाबाकी इतकं असतं. इथे मी R2 वजा R1 असं लिहिलंय कारण R2 हा R1 पेक्षा मोठा आहे. जर R1 मोठा असता तर कदाचित मला R1 वजा R2 असं लिहावं लागलं असतं. चला, केंद्रांतील अंतर काढण्यासाठी आपण त्रिज्याच्या किमती टाकूया. R2 ची किंमत टाकली आपण 4.8 सेंटीमीटर, R1 ची किंमत टाकली 3.5 सेंटीमीटर. आता आपण त्यांची वजाबाकी करूया. 4.8 मधून 3.5 गेले की आपल्याला 1.3 सेंटीमीटर इतकं अंतर मिळतं. त्या दोन वर्तुळांच्या केंद्रातील अंतर 1.3 सेंटीमीटर इतकं आहे. दुसरा एक प्रश्न आहे. बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या तुम्हाला दिल्या आहेत. त्या आहेत 5.5 सेंटीमीटर आणि 4.2 सेंटीमीटर. तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल? मगाशीच आपण स्पर्श वर्तुळांबद्दल माहिती घेताना पाहिलं की जर ती दोन वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे इतकं असतं. मग त्यांच्या त्रिज्या R1 R2 मानूया. इथे पहिल्या वर्तुळाची त्रिज्या 5.5 सेमी आणि दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 4.2 सेंटीमीटर आहे. त्यांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे इतकं असतं. म्हणजेच R1 अधिक R2 इतकं असतं. इथे तुम्हाला R1 आणि R2 च्या किमती टाकायच्या आहेत. आपण त्या टाकून घेऊ. R1 ची किंमत टाकली आपण 5.5, R2 ची किंमत टाकली 4.2 आणि म्हणून त्यांच्या केंद्रांमधील अंतर 5.5 अधिक 4.2 म्हणजेच 9.7 सेंटीमीटर इतकं असेल. मुलांनो, स्पर्श वर्तुळांवर आधारित आपण हे एक एक मार्काचे प्रश्न पाहिले, पण एखादा प्रश्न तुम्हाला जास्त गुणांसाठी पण विचारला जाऊ शकतो. 3 किंवा 4 गुणांचा एक प्रश्न आपण आता विचारात घेणार आहोत. प्रश्न आहे बघा, तुम्हाला एक आकृती दिले आणि आकृतीमध्ये केंद्र ए व बी असणारी दोन वर्तुळे परस्परांना बिंदू ई मध्ये स्पर्श करतात. इथे दिसतंय की ही दोन्ही स्पर्श वर्तुळे आहेत आणि बिंदू ई मध्ये ती एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात. रेषा एल ही त्यांची सामायिक स्पर्शिका त्यांना अनुक्रमे बिंदू सी आणि डी मध्ये, बघा तुम्हाला रेषा एल ही स्पर्शिका दिसते, लहान वर्तुळाला बिंदू सी मध्ये आणि मोठ्या वर्तुळाला बिंदू डी मध्ये स्पर्श करते. आपल्याला प्रश्नामध्ये पुढे दिलंय, जर वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी व 6 सेमी असतील तर रेघ सीडी ची लांबी काढा. तुम्हाला लहान वर्तुळाची त्रिज्या दिले, ही 4 सेमी आहे आणि मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे 6 सेंटीमीटर आणि आपल्याला सीडी हे अंतर काढायचं आहे. मुलांनो, इथे आकृती पाहिल्यानंतर लक्षात येतं की आपल्याला काही रचना करण्याची गरज आहे. आपण या स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा वापर आपल्याला करावा लागणार आहे.
स्पर्श वर्तुळांचं प्रमेय सुद्धा वापरावं लागणार आहे. तर त्याप्रमाणे आपण रचना करून घेऊया. आपण रेख CA काढू किंवा AC काढू आणि BD काढूया, या दोन्ही वर्तुळांच्या त्रिज्या काढू. त्याप्रमाणे AE आणि BE ह्या दोन्ही वर्तुळांच्या त्रिज्या काढून घेऊ. ओके, त्याप्रमाणे आपण CA काढला, BD काढला आणि AE आणि EB सुद्धा काढून घेतला. बरोबर. आता आपल्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी आणखीन एका रचनेची आवश्यकता आहे, ती म्हणजे बिंदू C मधून रेख AB ला समांतर असणारी रेषा आपल्याला अशी काढायची आहे. बघा, C मधून AB ला समांतर असणारी एक रेषा काढणार आहोत. आपण ती काढून घेऊया. C बिंदूतून AB ला समांतर असणारी रेषा काढली. ती मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्या BD ला ज्या बिंदूमध्ये छेदते त्या बिंदूला आपण बिंदू F असं नाव देऊया. आता आपण बराच भाग रचना म्हणून केलाय, तो सगळा आपण सर्वप्रथम प्रश्न सोडवण्यापूर्वी लिहून घेतला पाहिजे. आपण काय काय केलं? रेख AC काढला, रेख BD काढला, रेख AE काढला, रेख EB काढला आणि महत्वाचं रेख CF समांतर रेख AB काढला. तो जो CF काढलाय तो या त्रिज्येला, BD या त्रिज्येला बिंदू F मध्ये छेदतोय. अर्थातच B''F''D हे तुम्हाला कारण लिहायचंय. आता आपण त्या दोन वर्तुळांच्या त्रिज्यांमधील अंतर काढू शकतो, कारण ती दोन स्पर्श वर्तुळे आहेत, बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत आणि मगाशीच आपण सोडवलेल्या प्रश्नाप्रमाणे त्यांच्या केंद्रांमधील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे इतकं असतं. अर्थातच AB हे अंतर AE अधिक EB इतकं असेल. आपण त्याचं कारण लिहूया, स्पर्श वर्तुळांचे प्रमेय. AE म्हणजे लहान वर्तुळाची त्रिज्या आणि EB म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या. त्याप्रमाणे आपण अनुक्रमे 4 सेमी आणि 6 सेमी या किमती टाकूया. आपल्याला AB ची लांबी मिळेल 10 सेंटीमीटर. ओके, आता मुलांनो, AC ही त्रिज्या आहे, BD ही सुद्धा त्रिज्या आहे आणि रेषा L ही स्पर्शिका आहे. आपल्याला माहिती आहे की स्पर्शिका त्रिज्येला लंब असते, म्हणजेच AC ही रेषा L ला लंब आहे, BD सुद्धा रेषा L ला लंब आहे. याचं कारण काय? स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. मग जर ह्या लंब आहेत तर इथे जो तयार होणारा कोन आहे तो काटकोन असणार आहे. त्याप्रमाणे आपण काटकोनाची खूण करून घेऊया. इथे तयार होणारा कोन सुद्धा काटकोन असणार आहे, त्याची सुद्धा आपण खूण करून घेऊया. आपण कोन C आणि कोन D हे काटकोन आहेत हे दाखवलं. ओके, म्हणजेच आता आपल्याला काय मिळालंय? कोन ACD चं माप 90 अंश आहे आणि कोन BDC चं माप सुद्धा 90 अंश आहे. मुलांनो, AC आणि BD या दोन रेषांची जर आपण CD किंवा रेषा L ही छेदिका मानली तर हे जे दोन कोन आहेत ACD आणि कोन BDC हे आंतरकोन आहेत आणि त्यांची प्रत्येकी माप 90 अंश आहेत. अर्थात त्यांच्या मापांची बेरीज 90 अधिक 90 बरोबर 180 अंश होते. म्हणजेच हे आंतरकोन पूरक आहेत. आणि मुलांनो, इयत्ता 9वी ला शिकलेली तुम्हाला आंतरकोन कसोटी आठवतच असेल. जर आंतरकोन पूरक असतील तर रेषा समांतर असतात, म्हणजे AC आणि BD या समांतर आहेत हे आपण दाखवूच शकतो. आपण तसं लिहूया, रेख AC समांतर रेख BD आणि याचं कारण खूप महत्वाचं आहे. तुम्ही कारण लिहायचंय आंतरकोन कसोटी, कारण आंतरकोन प्रत्येकी 90 अंशाचे आहेत, त्यांची बेरीज 180 होते, ते पूरक आहेत म्हणून रेषा समांतर. आता इथे बघा, तुम्हाला AC आणि BD जर समांतर आहेत तर त्याप्रमाणे मी AC आणि BF सुद्धा एकमेकांना समांतर आहेत हे लिहू शकतो, कारण BF आणि D हे एक रेषीय बिंदू आहेत. शिवाय CF आणि AB ह्या दोन्ही एकमेकांना समांतर आपण काढून घेतल्यात, त्यामुळे CF समांतर AB हा भाग हे आपण लिहू शकतो आणि याच्यासाठी आपण कारण लिहिणार आहोत रचना. आता जर तुम्ही या चौकोनाचा विचार केला ना मुलांनो, ABFC, तर तुम्हाला AC आणि BF समांतर आहेत, AC आणि BD समांतर आहेत म्हणून AC आणि BF सुद्धा समांतर आहेत, AB आणि CF सुद्धा समांतर आहेत. म्हणजेच या चौकोनाच्या समोरासमोरच्या बाजू एकमेकींना समांतर आहेत. याचाच अर्थ हा चौकोन समांतरभुज चौकोन आहे. मग आपण तसं लिहून घेऊया, म्हणून चौकोन ABFC हा समांतरभुज चौकोन आहे. मुलांनो, प्रश्न संपला नाही, आपल्याला अजून बराच भाग सोडवायचा आहे. आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. बघा, आपण हा चौकोन ABFC हा समांतरभुज चौकोन दाखवून घेतलाय, त्याप्रमाणे आपण लिहिलं, चौकोन ABFC हा समांतरभुज चौकोन आहे. आता मुलांना तुम्हाला माहिती आहे, जर चौकोन समांतरभुज असेल तर त्याच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. सम्मुख बाजू म्हणजे कोणत्या?
AC आणि BF या एकरूप असणार आणि AB आणि CF या एकरूप असणार किंवा त्यांची लांबी सारखी असणार. तुम्ही त्याचं कारण लिहायचं आहे, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप. ओके. आता तुम्हाला AC म्हणजे लहान वर्तुळाची त्रिज्या जी 4 सेंटीमीटर आहे हे दिलंच आहे. त्यामुळे तुम्ही BF ची लांबी सुद्धा 4 सेंटीमीटर आहे हे लिहू शकता. ओके. आणि AB हे अंतर आपण ऑलरेडी काढलंय. AB ची किंमत आपण 4 अधिक 6 याप्रमाणे आपण स्पर्शवर्तुळांचा प्रमेय वापरून सुरुवातीलाच काढून घेतले आणि जर AB 10 असेल तर CF सुद्धा 10. त्याप्रमाणे AB बरोबर 10 सेंटीमीटर म्हणून CF बरोबर 10 सेंटीमीटर असं आपण लिहून घेतलं. मुलांनो, आता तुम्हाला BF ची लांबी मिळाली. किती आहे BF? इथे तुम्हाला दिसतंय BF बरोबर 4 सेंटीमीटर. BF 4 आहे आणि BD किती आहे? 6 आहे. बरोबर? त्याच्यावरनं तुम्ही DF ची लांबी सहज काढू शकाल. आता बघा, BF अधिक DF बरोबर टोटल लेंथ BD, कारण हे तीनही बिंदू एकरेषीय आहेत. आता आपण यांच्या किमती टाकूया. BF ची किंमत टाकली 4, DF ची किंमत आपल्याला माहिती नाही म्हणून आपण तिथे DF जसंच्या तसंच ठेवलंय आणि BD म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या जी 6 सेंटीमीटर आपल्याला प्रश्नामध्येच दिलेली आहे ती किंमत टाकली. याच्यावरनं आता आपल्याला DF ची किंमत मिळेल आणि ती मिळवण्यासाठी हे धन 4 आपण विरुद्ध बाजूला घेऊन येणार आहोत, ते वजा होणार आहे. 6 वजा 4 म्हणून आपल्याला DF ची लांबी मिळणार आहे 2 सेंटीमीटर. मुलांनो, तुम्हाला DF ची लांबी 2 सेंटीमीटर मिळाले. तुम्हाला CF ची लांबी 10 सेंटीमीटर इथे मिळाले. आता तुम्हाला माहितीये की हा काटकोन त्रिकोण आहे, नाही का? मगाशीच आपण दाखवला की कोन D हा काटकोन आहे कारण स्पर्शिका त्रिज्येला लंब असते. अर्थात तुम्हाला काटकोन त्रिकोणाचा कर्ण माहिती आहे आणि एक बाजू माहिती आहे. तुम्ही पायथागोरसचा प्रमेय वापरून CD ची लांबी सहज काढू शकाल. चला मग आपण पायथागोरसचा प्रमेय वापरूया. कुठे वापरायचं आहे आपल्याला? त्रिकोण CDF मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं? काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर कर्णाचा वर्ग. बरोबर? म्हणजे CD चा वर्ग अधिक DF चा वर्ग बरोबर CF चा वर्ग. त्याप्रमाणे आता आपण किमती टाकून घेऊया. CD ची किंमत आपल्याला माहिती नाही त्यामुळे CD वर्ग तसाच ठेवायचा आहे. DF ची किंमत आपल्याला माहिती आपण आत्ताच इथे काढून घेतली. DF बरोबर 2 सेंटीमीटर म्हणून 2 चा वर्ग बरोबर CF म्हणजेच 10 चा वर्ग. वर्ग करून घेऊया म्हणून आपल्याला मिळालं CD चा वर्ग अधिक 2 चा वर्ग 4 बरोबर 10 चा वर्ग 100. CD चा वर्ग वरून आपल्याला CD ची किंमत मिळणार आहे त्याच्यासाठी हे धन 4 आहेत ते विरुद्ध बाजूला घेऊन जाऊया, ते ऋण 4 होतील. म्हणून आपल्याला CD चा वर्ग बरोबर 100 वजा 4 म्हणजेच CD च्या वर्गाची किंमत मिळणार आहे 96. मग CD ची किंमत काढण्यासाठी काय करूया? दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया. आपण वर्गमूळ घेतलाच शिवाय 96 चे अवयव सुद्धा पाडले कारण त्यामुळून आपल्याला पुढे सरळ रूप देता येईल. आपण 96 ची फोड केली 16 गुणिले 6. मुलांना तुम्हाला माहिती आहे 16 चं वर्गमूळ निघतं. 16 चं वर्गमूळ आहे 4 त्यामुळे हे 16 कर्णी चिन्हाच्या बाहेर येतील आणि त्यावरनं आपल्याला CD ची किंमत मिळेल 4 वर्गमुळात 6 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवून CD ची किंमत काढली. मुलांनो, मला आशा आहे हा प्रश्न तुम्हाला आज मी तुम्हाला जेवढा भाग शिकवलाय तो सगळा समजला असेल. चांगल्या प्रकारे अभ्यास करा, वारंवार उजळणी करा आणि भूमितीचे प्रश्न स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण वहीमध्ये बघितलं की आपल्याला सगळं कळतं. पण प्रत्यक्ष जेव्हा आपण स्वतः सोडवायला बसतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याच गोष्टी कशा लिहायच्या असे अनेक प्रश्न पडतात. त्यामुळे भूमितीचा, गणिताचा अभ्यास लिहून जेवढा कराल तेवढा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. धन्यवाद.